वाचून न पाविजे समाधान. देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुणसुधा. देवाची आचाडे देवा द्यावे जे जे घडे. देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुणसुधा. तुका म्हणे होते बहु गोमटे उचिते. देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुणसुधा. महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति. नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम. मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया जवार करी संतांचा समाधान. देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुणसुधा. संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा मानवी जीवनामध्ये अविचारानं किंवा कुविचारानं नव्हे तर विचाराने आणि त्यातही सद्विचार आत्मानात्म विचाराने आपल्याला समाधान स्थितीपर्यंत जाता येईल याचं मार्गदर्शन या अभंगातून महाराजांनी केलंय. या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी आपल्याला समर्पित करायची. श्री वरद विनायक सेवाधाम, लोणी खुर्द, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. लोणी आणि निर्मळ पिंपरीच्या रस्त्यावरती शिवे लगत असलेलं हे वरद विनायक सेवाधाम. आणि या ठिकाणी प्रति महिन्याच्या चतुर्थीच्या नियमाप्रमाणे संपन्न होणारी कीर्तन सेवा. या वेळेला चतुर्थीचा एक विशेष कार्यक्रम होतोय, कारण अंगारकी चतुर्थी आहे. पुन्हा श्रावण महिन्यात अंगारकी आलेली आहे. आपण सर्व मंडळींनी मोठ्या आवडीनं वेळ काढून या कार्यक्रमामध्ये सहभागही घेतलेला आहे. आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री आणि या परिसराचे आणि वरद विनायक सेवाधामाचे सुद्धा ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य अण्णासाहेबजी मस्के पाटील, लोणी खुर्द, लोणी बुद्रुक, पिंपरी निर्मळ, बाबळेश्वर, प्रवरानगर, पंचक्रोशीतल्या सर्वच गावचे प्रमुख, प्रवरा परिसर, राहता तालुक्यासह कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, गंगापूर, वैजापूर, राहुरी आदी तालुक्यांमधून, अकोलेसह विविध तालुक्यातून आलेले आपले सगळेच मान्यवर, विशेषत्वानं आज ज्यांचा अन्नदानाचा या ठिकाणी सेवा आहे, होन पाटील परिवार, चांदे कसारे, तालुका कोपरगाव. या परिवाराच्या स्वर्गीय मातोश्री श्रीमती मनकर्णिका भास्करराव होन यांच्या स्मरणार्थ
उद्योजक आणि धार्मिक सामाजिक क्षेत्राची अत्यंत ज्यांची जवळीक आहे, सेवा आहे, कुटुंबाचे आदर्श संस्कार ज्या पाठीशी घेऊन आपला प्रपंच उद्योग व्यवसाय आदर्श करणारे आमचे स्नेही श्री प्रशांत भास्करराव गोन पाटील आणि श्री निलेश भास्करराव गोन, दोघेही बंधू, त्यांचा सर्व परिवार, या ठिकाणी गोन पाटील परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनेक आदरणीय व्यक्तिमत्व, सन्माननीय विनायकरावजी गुण साहेब, सन्माननीय संजयजी गुण पाटील, या परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, त्याचबरोबर आज ज्यांचा भाकरी प्रसाद आहे, अंगारकी चतुर्थी आहे, मोठ्या संख्येनं भाविक येतील या विषयाला अनुसरून आमच्या पंचकृषीतील मंडळींनी जबाबदारी घेतलेली आहे. त्यामध्ये सोनगाव, धानोरे, सातरळ, पाथरे आणि हनुमंतगाव या सर्व गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भाकरीचा प्रसाद, आमटीचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. सोनगाव, दानोरे, पाथरे, हनुमंतगाव ही सगळी मंडळी दिंडी घेऊन सुद्धा पायी या ठिकाणी पोहोचलेली आहे. त्याचबरोबर भाकरीच्या योगदानामध्ये स्वतंत्ररित्या काही महत्वाचं योगदान देणारे आमचे सन्माननीय प्राध्यापक अंतरे सर आणि त्यांचा परिवार यांनाही मी धन्यवाद देतो. फराळ प्रसादामध्ये कैलासवासी गोविंदराव माधवराव पोते पाटील आणि कैलासवासी सौ पद्माबाई गोविंदराव पोते पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या कन्या सौ सुनीता शंकरराव पाटील तांबे चंद्रपूर, अर्थात या परिवाराचे सुपुत्र आणि उद्योजक आमचे स्नेही वैभव शंकरराव तांबे पाटील यांच्या वतीनं आपल्या आईकडील आजी आजोबांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं फराळ त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. फराळामध्ये दुसरा महत्वाचा सहभाग आहे तो म्हणजे आमच्या या आध्यात्मिक परिवारातील आमचे एक सहकारी अमोलजी तुपे यांच्या सुपुत्राच्या नावानं त्यांनी या ठिकाणी फराळ प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. अर्थात चिरंजीव समर्थ अमोल तुपे यांचाही आजच्या खिचडी प्रसादामध्ये आणि फराळामध्ये विशेष सहभाग आहे. त्याचबरोबर लाडूचा प्रसाद योगेश रामभाऊ निर्मळ पाटील यांनी या ठिकाणी दिलेला आहे. ते प्रत्येक चतुर्थीला लाडूचा प्रसाद देतात, आमचे पिंपरीचे पोलीस पाटील यांचे सुपुत्र. केळीचा प्रसाद संतोषरावजी कडू आणि दुसरे आमचे एक गोलप पाटील यांनी दिलेला आहे. त्यांचे नाव यादीला यायचं राहून गेलेलं आहे, परंतु आज गर्दी आहे, धावपळ आहे. माझ्याकडनं काही नावं राहतील, आमच्या सहकाऱ्यांकडनं काही राहतील, पण वरद विनायकाकडनं कुणाचं नाव राहणार नाही याची निश्चितपणे खात्री. विठाला आपल्या वरद विनायकाला आली आणि हा एक विशेष कार्यक्रम. वरद विनायकाच्या या सेवाधामामध्ये सप्ताह, पारायण, भजन, कीर्तन, अन्नदान, अगदी सामाजिक उपक्रम सुद्धा, मग ते वृक्षारोपण असेल, प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने आजही इथे सर्वरोग निदान शिबिर आणि रक्तदान कॅम्प या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि बऱ्याचशा भाविकांनी, आमच्या काही सहकाऱ्यांनी सुद्धा रक्तदान केलेलं आहे. असे अनेक उपक्रम घेण्यात येतात. पण यावेळेला आणखी एक उपक्रम घेतला गेला आणि तो म्हणजे आम्ही आमचे सहकारी भारतजी महाराज दावणे, बाबा महाराज मोरे, कृष्णा महाराज मोरे या भूमीचे भूमिदाते, आमचे सहकारी आणि या सेवाधामाचे मार्गदर्शक कुसुम पाटील, निर्मळ नाना, आम्ही सगळ्यांनी भोवतालच्या गावी संपर्क केला आणि आपली दिंडी इथे आली तर अधिक भक्तिमय वातावरण निर्माण होईल असा एक थोडासा छोटासा निरोप या सेवाधामाच्या वतीनं
आमच्या सगळ्या गुरुबंधूंना, भाविकांना, भजनी मंडळींना, आमच्या या परिवारातील स्नेही मंडळींना तू दिला. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं आमचं लोणी खुर्द असेल, लोणी बुद्रुक असेल, पिंपरी निर्मळ असेल, आस्तगाव, चोळकेवाडी, मोरवाडी, तरकसवाडी, सादतपूर, त्याचबरोबर वाकडी खंडोबाची, गोगलगाव, धानोरे, सोनगाव, पाथरे, राहता, हनुमंतगाव, नांदूर खंडाळा अशा सर्व गावांमधून दिंड्या या ठिकाणी पोहोच झाल्या. टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करू. यातही कुणी राहिलं असेल तर मी क्षमा मागतो, बहुधा राहिलेलं नाहीये. त्याचबरोबर दिंडी काही आमचे सहकारी आपापल्या गावातून भजन करत गाडीनं टेम्पोनं दिंडी घेऊन आले आणि त्यामध्ये देवळाली प्रवरा, जातप, दाड, बुद्रुक, एकरुखे, चेडगाव तालुका राहुरी, शिंगवे, दवणगाव, खडकेवाके, पडेगाव तालुका कोपरगाव अशा विविध गावांमधून आमचे सहकारी मंडळी, थेट भगगाव तालुका वैजापूर इथून आमचे सूर्यभान आबा जगताप पाटील आणि त्यांचे सगळे कुटुंबीय आणि ग्रामस्थ सुद्धा अशा वेगवेगळ्या भागातून वेगवेगळी मान्यवर मंडळी खरं म्हणजे आज दिवसभर आली आणि आमच्या इथे सेवा करणाऱ्या सर्वांचा उत्साह वाढवण्याचं काम केलं. मी मगाशी आमच्या एका भजनी मंडळाला म्हणाल की तुम्ही जे आलात 12 वर्ष इथे सेवा आपण सगळेच जण करतो आहोत, पण तुमच्या आजच्या दिंडी घेऊन येण्यामुळे पुढच्या 12 वर्षासाठीचं बळ आम्हाला प्राप्त झालं. पुढचे 12 वर्ष तरी आम्ही चांगली सेवा करू हा संकल्प आमच्या मनात तयार झाला. वारकरी संप्रदायाची सेवा, माऊली तुकोबारायांच्या विचारांचा प्रचार प्रसार आणि सगळं कार्य चांगलं करण्यासाठी जसा सद्गुरूंचा आशीर्वाद, भगवंताचा आशीर्वाद, तसं समाजाचं प्रेम, आपुलकी, सहभाग आणि सहकार्य सुद्धा तितकंच बळ देणारं असतं. विठाला आपल्या या वरदविनायक सेवाधामाच्या कार्यामध्ये ज्यांचं नेहमीच विशेष मार्गदर्शन लाभतं अशा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि एक आदर्श महिला नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे जिल्ह्यात आणि राज्यात पाहिलं जातं, पारमार्थिक कार्याविषयी तर ज्यांच्याकडे विशेष ओढ, तातडीनं ते निर्णय घेत असतात, अशा सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. आमच्या दुसऱ्या बहिणी सुवर्णाताई विखे पाटील या सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत. माता भगिनींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे. जोंधळेताई आदी करून आमच्या सगळ्याच भगिनी आहेत. भोन परिवारातील आमच्या सगळ्या भगिनी, आजच्या अन्नदात्या त्या सुद्धा उपस्थित आहेत. आणि खर तर आज अंगारकीच्या निमित्तानं मी दुपारी बोलताना बोलून गेलो की अंगारकी चतुर्थी म्हणजे जसं वारकऱ्यांमध्ये एकादशी, मुख्य एकादशी म्हणजे आषाढी कार्तिकी, तसं चतुर्थीचा विचार केला तर अंगारकी ही आषाढीच आहे आपल्यासाठी. आणि आषाढी म्हटलं की सगळेजण येत असतात. वारकरी येतो, कीर्तनकार येतो, भाविक भक्त, लहान थोर सर्वजण येतात. आज इथे जर आपण पाहिलं तर दिवसभराच्या दिंड्या, झालेलं भजन, आमचं लोणी खुर्द महिला भजनी मंडळ, लोणी बुद्रुक महिला पुरुष भजनी मंडळ, पिंपरी निर्मळ महिला पुरुष भजनी मंडळ यांनी दिवसभर इथे भजनही चांगलं उत्तम रीतीने केले. भजन झालंय, दिंड्या आल्यात, अन्नदानही सुरू आहे, फराळाचा प्रसाद वाटप झालेला आहे. आणि या सर्वांमध्ये पुन्हा आमचे आदरणीय गुरुबंधू, कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सगळे संगीत विशारद, गुणीजन आणि आदरणीय भजनी मंडळी, बालगोपाळ, इथे सगळी आपण जर नजर टाकली तर अवघे गरजे पंढरपूर, चालला नामा चालले. अभंग नसला तरी छान गीत आहे ते. आणि अशी परिस्थिती आपल्याला तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमुळे
पंढरीत आहोत हा अनुभव तुम्ही आम्हाला दिलेला आहे. खरं म्हणजे हे तुमचं ऋण आहे. हे तुमचं मान्यवरांचं, माता भगिनींचं, आमच्या कीर्तनकारांचं, स्नेहीजनांचं हे नाही. म्हणून आज परमादरणीय श्री हरिभक्तीपरायण अगस्ती देवस्थानचे विश्वस्त दीपकजी महाराज देशमुख, महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेतील विद्वद्रत्न कीर्तनकार ही मंडळी आहे. त्यामध्येच दुसरे आमचे गुरुबंधू एक विद्वत रत्न कीर्तनकार किशोरजी महाराज खरात, सिन्नर महाराजांचे वारकरी संप्रदायाच्या विद्यार्थी घडवणं आणि इतर सगळ्या सेवेमध्ये मोठे योगदान सुरूच आहे. त्याचप्रमाणे आमचे सहकारी या सेवाधामाचे मार्गदर्शक श्री भारतजी महाराज दावणे, श्री बाबा महाराज मोरे, गायनाचार्य ऋषिकेशजी महाराज शेटे, दुसरे आमचे गुरुबंधू भागवताचार्य आमचे परमस्नेही गोरक्षनाथजी महाराज नेठे, विराजजी महाराज मगर, हरिभक्तीपरायण सुभाषजी महाराज जगताप, गौसरजी महाराज काळे, विकासजी महाराज यादव, त्यांच्यासोबत आलेले मौली महाराज, आमच्या लोणी भजनी मंडळाचे मार्गदर्शक परशुरामजी महाराज विखे, निंबाळकर सर, आमचे जुने विनेकरी वरपे बाबा, नवे विनेकरी खर्डे पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आदरणीय दादा आमचे ज्येष्ठ गुरुबंधू संजयजी महाराज, आमचे दुसरे गुरुबंधू आणि खरं म्हणजे ज्यांचं वारकरी संप्रदायामध्ये आमचा ऋणानुबंध थेट आळंदी पासूनचा अशा स्वरूपाचा, महाराजांनाही मी मनापासून खरं म्हणजे हरिभक्तीपरायण आदरणीय श्रीकांतजी महाराज गागरे, त्याचबरोबर बाळासाहेबजी महाराज खरात, ज्येष्ठ मार्गदर्शक कीर्तनकार हरिभक्तीपरायण मोरे काका, भजनी मंडळी आमची सगळ्याच गावची सर्व आदरणीय भजनी मंडळी, समोर बसलेले सर्वच मान्यवर आणि आदरणीय मंडळी, आमचे डॉक्टर शिरसाट साहेबांसारखे स्नेही थेट सुनईवरनं फक्त कीर्तन प्रेम, भजन प्रेम आणि वारकरी संप्रदायावरचं प्रेम, आणि आमच्या भागातून तर किती मंडळी. मी आता उल्लेख केला प्रत्येक गावचा, आपल्या लोणे खुर्द, लोणी बुद्रुकची दिंडी आली, आस्तगावची दिंडी आली, वाकडी खंडोबाची, सरपंच इथं आले, आपण आला, आपली दिंडी आली. त्याचबरोबर एकरुख्याची दिंडी आलेली आहे, शिंगव्याची दिंडी इथे पोहोचलेली आहे, जळगावकर मंडळी आमचे चौधरी पाटील आणि त्यांचे ग्रामस्थ सर्व उपस्थित झालेले आहेत, खैरी निमगावकर मंडळी भजन संकीर्तन करत आलेले आहेत, नांदूर तालुका राहता या ठिकाणचे आमचे सगळे स्नेही मंडळी आवर्जून भजन करत उपस्थित आहे. देवळाली, प्रवरा आणि परिसरात सर्व मंडळी या ठिकाणी भजन करत उपस्थित झालेली आहे. त्याचबरोबर या भागातून मग दाड, सादतपूर, दुर्गापूर, चंद्रापूर, सोनगाव, सातरळ, धानोरे, पाथरे, हनुमंतगाव आणि आडगाव, खडके वाके अशा या पंचक्रोशीतल्या सर्व गावची, केलवड आदी करून गावचे सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे पैठण येथून थेट मोहिते पाटील हे आवर्जून प्रेमास्तव उपस्थित आहे. आपल्या सर्वांचं स्वागत करतो. वेळ अधिक पुढे जाईल, परंतु अखेर हे अध्यात्म आणि ही सेवा आपण कशासाठी करतो, यातून नेमका आपल्याला लाभ काय करतो. कधी कधी बुद्धिवादी माणसाच्याही मनामध्ये हा प्रश्न असतो आणि अनेक जण त्यांच्या लिखाणातून, वक्तव्यातून व्यक्त करतात की समाजात मंदिरांची गरज आहे का, अध्यात्माची गरज आहे का, पोथी पुराण, भजन, चिंतन, ध्यान या गोष्टींची आवश्यकता आहे का. आणि ते बुद्धिमानच माणसं असतात, ते पटवून सुद्धा देतात की याची गरज नाही. विठाला पण वास्तविकता वेगळीच आहे. आपल्यासारख्या मान्यवरांना आणि होऊन गेलेल्या अनेक प्रज्ञावंतांना, शास्त्रज्ञ, आत्मज्ञ, तत्वज्ञ लोकांना सुद्धा अध्यात्म हे अत्यंत गरजेचं आहे असं वाटत होतं. आणि आजही आपल्यासारख्या बहुसंख्य अधिकाधिक मंडळींना ते तसंच वाटतंय की अध्यात्म हे खूप आवश्यक आहे. त्याचं कारण आहे की शरीराचं पोषण करण्यासाठी काही अन्न आणि इतर तत्वांची गरज आहे. शरीराचं पोषण त्यातून आम्हाला प्राणवायू पाहिजे, पाणी पाहिजे, अन्न पाहिजे, अन्नातले विविध घटक पाहिजे, निसर्गातले विविध घटक पाहिजे. साधं ऊन नाही मिळालं तरी ड जीवनसत्व कमी होतं. हे डॉक्टर इथे आमचे वैद्यकीय क्षेत्रातले अनेक मान्यवर आहेत आणि ते आम्हाला सांगतात आणि ते म्हणतात बसा बसा काय बसा.
मान्यवर आपल्याला त्याविषयी मार्गदर्शन करतात. मग जसं शरीरासाठी अन्न पाहिजे, पाणी पाहिजे, ऑक्सिजन हवा पाहिजे, प्राणवायू पाहिजे, तसंच या शरीरामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. अदृश्य असेल तरी ती महत्वपूर्ण आहे. ती गोष्ट म्हणजे आहे मन, बुद्धी आणि एकूण अंतकरण चतुष्टय. मन, बुद्धी, चित्त, अहंकार याला अंतकरण चतुष्टय असंच आपण म्हणतो. आपल्याला गुरुजनांनी ते शिकवलं. या अंतःकरण चतुष्टयाचं म्हणजे मन, बुद्धी इत्यादी तत्वांचं पोषण नेमकं कशाने करायचं आणि त्याचं पोषण करावं लागतं का, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि नाही झाल्यास त्याचंही कुपोषण होतं का, हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. तर मला वाटतं जसं शरीराला काही आवश्यक घटक नाही मिळाले तर शरीराचं कुपोषण होतं. आपल्यासारख्या साधारण चांगलं जीवन जगणाऱ्या माणसाला माहिती असतं की सर्व गोष्टी आपण आहारात घेतल्या पाहिजे. हिरव्या पालेभाज्या पाहिजे, उडालेली धान्य पाहिजे आणि इत्यादी इत्यादी, भाकरी भाजी. पण काही माणसे खूपच आवडी निवडीचे असतात. ते ठराविकच भाजी खातात, ठराविकच पोळी खातात, काही तर पाव बटर बिस्कुट खाऊनच दिवस काढतात. कारण मोठी विचित्र सवय स्वतःला लावून घेतलेली असते आणि अशा विचित्र सवयीने अनेक प्रकारच्या आजारांना, शरीराच्या कुपोषणाला सामोरं जावं लागतं. कारण डाळीच नाही खाल्ल्या, कडधान्य नाही खाल्ली तर प्रोटीन्स मिळणार कुठून. आणि अशा प्रत्येक गोष्टीतून आपण सुज्ञ आहात. मी सामान्याने काय सांगायचं आपल्याला, मुद्दा इतकाच आहे की शरीराला आवश्यक घटक नाही मिळाले, शरीराचं कुपोषण जसं निश्चितपणे होतं तसं मन, अंतःकरण, बुद्धी या सगळ्या गोष्टीला सद्विचार मिळाले नाही, शांतता मिळाली नाही तर त्याचं सुद्धा संतुलन बिघडून जातं. ते कुठेतरी व्यवस्थितपणा त्याचा निघून जातो आणि ते अव्यवस्थित होतं. मग मन हे बघा कधी कधी अति दुःख, क्लेश अनुभवू लागतं. कारण कुठेतरी काहीतरी त्याला राहून गेलंय. आणि गंमत अशी आहे, शरीर सुविधेत असताना सुद्धा मनाची असुविधा जाणवणं म्हणजे पारमार्थिक कुपोषण. विठाला 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 विठाला. शरीर सुविधेमध्ये सगळे भोग ऐश्वर्य हात जोडून उभे आहे, पण चित्ताच्या तळमळे चंदनेही अंग पुळे. मनाच्या, चित्ताच्या तळमळीत जीवन आपण जगत असलो तर चंदन जरी अंगाला लावला आणि तोही अतिशय ओरिजिनल चंदन. ओरिजिनल चंदनच्या बाबतीमध्ये संत महात्म्यांनी म्हटलंय, उकळत्या तेलाच्या कढईत तो जर चंदनाचा एक थेंब टाकला तर ती शांत. पावन चंदन म्हणतात. बुंद एक क्षण शांत करी. उकळत्या तेली पावन चंदन आणि बुंद एक क्षण शांत करी. गुरुवर्य नारायण गिरिजी महाराज प्रमाण नेहमी सांगायचे. असं हे चंदन जे उकळत्या तेलाला सुद्धा क्षणात शांत करतं. निसर्गामध्ये खूप शक्ती आहे, आपण त्याचा अनुभव अनेक जण घेतच असतो. आजही नैसर्गिक अनेक गोष्टी आपल्याला खूप उपयुक्त ठरतात. निसर्गातली ही जी शक्ती आहे, परंतु मन जर का सद्विचाराने भरलेलं नसेल, मनाला शांतता नसेल तर बाहेरच्या बाह्य गोष्टी, अर्थात मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो महाभारतातलं. राजा धृतराष्ट्र मध्यरात्री संजयाला पाचारण, विदुराला पाचारण करतो आणि तो सांगतोय की मला अस्वस्थता आहे. विदुरजी तुम्ही तर श्रेष्ठ आहात, सांगा कशामुळे मला ही अस्वस्थता आहे. म्हणाले महाराज मध्यरात्री तुम्ही बोलावलंय, तुम्हाला अस्वस्थता कसली. याचा अर्थ विदुराकडनं, त्या धृतराष्ट्राकडनं फक्त काय राहून गेलेलं होतं, प्रपंचातलं काहीच राहिलेलं नव्हतं. मान, सन्मान, धन, भोग, समृद्धी सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली होती, पण त्याच्याकडे वेळ नव्हता, तो म्हणजे
देवासाठी, धर्मासाठी, सेवेसाठी. आणि धृतराष्ट्रानं कोणाला पोथी वाचणाऱ्याला बोलावलं आणि धृतराष्ट्र पोथी ऐकत बसला असं काही कधी झालं? पोथी वाचणारी माणसं त्याच्याकडे होती, पण त्यांच्याकडून सुद्धा तो पोथी वाचून घेत नव्हता. संजय हा एक धार्मिक व्यक्ती आहे आणि तो धृतराष्ट्राचा मंत्री आहे आणि व्यासांचा शिष्य आहे. म्हणजे संजय हे असं व्यक्तिमत्व होतं की ते अध्यात्मातही अत्यंत श्रेष्ठ होतं. राजकीय क्षेत्रामध्ये, अर्थात मी पूर्वीचा संजय सांगतो. विठाला संजय कदाचित तुमच्या आमच्या घरात असेल, आजूबाजूलाही असेल, पण सगळे संजय असे असतील असं नाहीये. आता मलाही 30 वर्ष झाले कीर्तन करता करता, मी कसा फसेल? संजय हा व्यासांचा शिष्य आहे आणि तो धृतराष्ट्राचा दरबारातला मंत्री आहे. पण धृतराष्ट्र त्याला कधी अध्यात्माविषयी विचारत नाही. ते त्याला विचारतात जी माणसं प्रापंचिक विषयाने ग्रासलेली असतात ना, ते देवळात गेले तरी प्रपंचाविषयीच बोलतात. देवळात जरी गेले ना तरी पुजाऱ्याचा शर्ट काय मीटर, काय किमतीचं कापड असेल त्याचं मोजमाप ते तिथं लावतात. आता हे कापडाची मोजमाप रोजच चाललेली आहे. अरे अरे पाणी दे, पाणी दे, पाणी दे, पाणी दे, पाणी. विठाला 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 विठाला. हो, घाबरायचं काही कारण नाही. थोडस होतच असतं कीर्तनामध्ये, चक्कर येते. पाणी दे, काय होत नाही. चळवळ करू नका. आणि तुमच्यातलं ज्या कुणाला थोडं अस्वस्थ वाटलं की खाली बसून घ्या, पाणी प्या, काही होत नाही. आजपर्यंत कीर्तनात असं 4-2 दिवसात सगळ्यांना आपल्याला घडतं. पण ते कशामुळे होतं की धावपळीमध्ये काही जण वेळेवर जेवत नाही किंवा पाणी पित नाही किंवा अशा काही गोष्टी असतात. कोणाला शारीरिकच काही त्रास असतो, त्यातून असं होतं. विठाला विठाला आपल्यासारखे अनेक सज्जन भाविक स्त्री पुरुष तिचे नामस्मरण करतात, भगवंताचं नामघोष करतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले की नका वदो मज पासी काही प्रपंचाचे विषय. विषय हे सर्वच महत्वाचे असतात, पण कोणत्या समयी, कोणत्या क्षणी, कोणता विषय, याला सुद्धा फार महत्व आहे. कीर्तनकारानं सुद्धा एकदा फेटा बांधला कीर्तनाला की कीर्तनकारानं सुद्धा अन्य विषयावर बोलू नये. त्याला भेटणाऱ्या माणसाने सुद्धा कीर्तनाची तारीख देता का हे विचारू. माझा चुकून फोन मी फेटा बांधतानाच बंद करत असतो, पण चालू राहिला. तर मग अशी खाली येताना एकदम म्हणत होता, महाराज तेवढी डायरी तारीख पाहना. आणि म्हटलं आता फेटा घातलाय मी, लोक बसलेत पुढे, तारीख उद्या पाहिजे. नाही, फार घाई आहे. म्हटलं मग बघू नंतर वगैरे. पण मला असं वाटतं की कोणत्या वेळी कोणत्या विषयावर बोलावं. विषय सर्वच गरजेचे आहे. शेती विषय गरजेचा आहे, सामाजिक विषय गरजेचा आहे, अध्यात्म विषय गरजेचा आहे, आरोग्य हा विषय आहे, शिक्षण हा विषय आहे, अनेक विषय आहे. पण समयोजाना समयोजाना आणि भलते नाना भलते थे. विद्यार्थी जेव्हा शिक्षक शिकवतोय त्यावेळेला त्या विषयाशी एकरूप झाला पाहिजे. तो अन्य विषयावर जर चर्चा करत राहिला तर शिकवलेलं वाया जाईल. तसं अध्यात्मामध्ये ज्या वेळेला आम्हाला प्रपंचातून वेळ मिळतो ना, आम्ही मंदिरात गेलो की एकरूप व्हावं. जोडोनिया कर मुख पहा सादर, पायावरी शिर ठेवोनिया. वाचनाला, आम्ही ग्रंथ वाचनाला किंवा कुठलंही चांगलं पुस्तक घेऊन आम्ही वाचायला बसलो की शक्यतो प्रयत्न करावा, कारण तिथे मनावर लक्ष ठेवावं लागतं. वाचताना, ध्यान करताना आणि भजन करताना या 3 गोष्टींमध्ये मनावर काटेकोर लक्ष ठेवावं लागतं. कारण
आपल्याला कळतच नाही की किती वेळापूर्वी हे मन निघून गेलेलं आहे, किती वेळापूर्वी गेलं हे कळत नाही. आपण तोंडानं वाचत असतो आणि मन कधी 10 मिनिटापूर्वी, 15 मिनिटापूर्वी, कधी कधी तासभरापूर्वीच निघून गेलेलं असतं बाहेर. आपण शरीर आणि तोंड तिथे फक्त ती व्यर्थ बडबड चालू असते. महाराज म्हणतात, कथे माझी नाही चित्त काय मांडियले प्रेत, काय मांडियले प्रेत, काय मांडियले कथे माझी नाही चित्त काय मांडियले प्रेत, काय मांडियले प्रेत, कथे माझी नाही चित्त काय मांडियले प्रेत, काय मांडियले प्रेत, काय मांडियले प्रेत, काय मांडियले. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. अनेक ठिकाणी भूवी प्रमाण या संबंधाने आपल्याला पाहायला मिळेल. चित्तच नाहीये आणि म्हणून धृतराष्ट्राजवळ अध्यात्मावर बोलणारी माणसं नव्हती असं नाही, पण तो त्याविषयी बोलतच नव्हता, त्याविषयी विचारतच नव्हता. म्हणून आपण कोणत्या गोतावळ्यात राहतो याला याला फार महत्व नाही. आपला स्वतःचा विचार आणि आवड काय याला महत्व आहे. एखादा व्यक्ती पूर्ण वारकरी कुटुंबात राहत असेल पण त्याला व्यक्तिशः आवड नसेल तर वारकरी कुटुंबात राहूनही त्याला वारकऱ्याची संगती घडत नाही. मी काय बोलतो हे ध्यानात ठेवा, कारण तो घडूच देत नाही. अहो, एखादा दगड पाण्यामध्ये भिजवत ठेवला, आता किती दिवसानं तो फुगून वर येईल? दगड भिजत नाही. तो जसाच्या तसा पाषाण. तस माणूस सत्संगात राहिला, हरिनामात राहिला, वारकरी कुटुंबात राहिला, संतांच्या सहवासात राहिला, ग्रंथाच्या सहवासात. म्हणून धृतराष्ट्राच्या बाबतीमध्ये ज्ञानोबा म्हणले, हा जसा बाहेरून आंधळा आहे तसा आतून सुद्धा आंधळा आहे. त्याला बाहेरून डोळे तर नाहीच आहे, परी आतूही आंधळा, हा आत सुद्धा. कारण कधी कधी जगातले काही लोक बाहेर जागे असतात पण आत निद्रिस्त असतात. बोल बोले आ जागे बाहेर आत निजले, बाहेर आत ऐसे घरात घर फुल केले, नेनो अंधार ना उजडले हरे राम, हरे राम, नेनो अंधार गेले हरे राम, हरे राम. बोल बोले बोले जागे बाहेरात निजले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधार ना उजेडले गा. माणसं बाहेर जागे ना आत निजलेले असं महाराज म्हणतात. गीतेमध्ये असं म्हटलं, या निशा सर्व भूतानाम यस्याम जागृती संयमी आणि यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. सुंदर समन्वय या विचारांचा इथे घातलेला. जिथे सामान्य जन आम्ही झोपलेलो आहोत तिथे संत जागे आहेत. या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी. म्हणजे आत्मकल्याणाच्या ठिकाणी या शरीरातलं आणि जगातलं चैतन्य तत्व समजून घेण्याच्या विषयामध्ये आम्ही निद्रिस्त आहोत, आम्ही दुर्लक्षच केलेलं आहे. तिथे संत जागे आहेत, ते शोधतायत. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, संत स्वीकारिती म्हटलंय. तिथे ते जागे आहे. आणि जिथे जग जाग आहे, यस्याम जागृती भूतानी सा निशा.
या सामान्य गोष्टींचा जो अभ्यास आहे त्यामध्ये जग चढाओढ करत आहे, तिथे साधू महात्मे सत्पुरुष प्रज्ञावंत निद्रिस्त असतात. आणि म्हणून धृतराष्ट्र हा अध्यात्माविषयी बोलत नाही, तो विचारच त्याच्या ठाई नाही. आणि त्यामुळे असं झालंय की मध्यरात्री सुद्धा तो अस्वस्थ आहे. मी पारमार्थिक कुपोषणावर बोलतोय. विचारांच्या द्वारा जर का मनाला बुद्धीला आपण तृप्त संतुष्ट शुद्ध आणि उत्साही करू शकलो नाही, मन करा रे प्रसन्न. बरं, मनाला प्रसन्न करायला गोळी नाहीये हो. आपल्याला अनेक तुमच्याकडे कॉस्मेटिक आणि वेगवेगळे काही लोशन्स आहेत. त्वचा जर कोमेजली तर ती टवटवीत होते म्हणे, नाही का? काही तर म्हणतात की रंगच बदलतो, आमची क्रीम लावा. मला असं वाटतं कंपन्यांचे रंग बदलले. बरं, काय कारण आहे रंग बदलवायचा? माणसाच्या अंतःकरणात भक्तिरंग जर वाढला ना, तर बाहेरचा रंग कोण आहे काय याला काही महत्व राहत नाही हो. उस डोंगा परी रस नोहे डोंगा आणि काय बुललासी वरलिया रंगा. रंग रंग पांडुरंग, पांडुरंगाचा रंग. रंगी रंगे रे श्रीरंग, रंगे रंगे रे श्रीरंग. काय भुलला से पतंगे, काय भुलला साठी औषध आहे. पण मनाला प्रसन्न करायचं औषध कोणतं आहे? बुद्धीला शुद्ध करायचं औषध कोणतं आहे? अजून जगाच्या पाठीवर असं काही औषध बाजारात विकत मिळत नाही की ज्यानं बुद्धी शुद्ध होईल, मन प्रसन्न होईल आणि दुर्विचारी माणूस सुद्धा सद्विचारी वागू लागेल. ही गोळी 3 टाइम घ्या. अशी गोळी बाजारात मिळालेली नाही मायबापो. आणि ती गोळी जर मिळाली असती तर माझ्यासारख्यानी सध्याच्या काळात पहिली ती डोनाल्ड ट्रम्पला खायला दिली असती. कारण इतका अविचारी आणि दुर्विचारी माणूस जगाच्या एवढ्या मोठ्या देशाचा अध्यक्ष इतका छछोर असू शकतो. विठाला काही माणसं म्हणजे त्या पदाची गरिमाच घालून टाकतात. त्याच्यातला तो एक माणूस आहे. काही करतो ध्यानात आलं की 50% कर लावून देतो. मला असं वाटतं आपण जर कोणाला अडचण आणण्याचा प्रयत्न केला तर कधी कधी त्या गोष्टीने अडचणीतून ती माणसं अधिक सक्षम होतात. मला स्वतःला भारताचा नागरिक म्हणून असं वाटतं की कदाचित अमेरिकेसारखा देश जेव्हा भारतावर आणि अन्य काही देशावरही तो आता कर लादतोय, 50% टेरिफ लावलाय त्या व्यवसायावरती, तर येणाऱ्या काळात भारत हा आणखी मजबूत होईल आणि या अडचणीतून कदाचित डॉलरच्या तुलनेत रुपयाचं जे अवमूल्यन आहे ते थांबेल आणि ते आणखी सुधारेल. वाईटातून चांगलं म्हणतात, काय होईल काय सांगता येतं. कधी कधी विनाशकाले विपरीत बुद्धी, ही विपरीत बुद्धी आहे. चला, अशी बुद्धी कधी कधी घरात असते, गावात असते, गल्लीत असते, राज्यात देशात आणि जगातही कुठे कुठे असते. पण याच्यासाठी गोळी नाहीये, हा मुद्दा आहे. विठाला आणि मग या विचारांचं परिवर्तन व्हावं,
मनाची प्रसन्नता लाभावी, जीवन योग्य दिशेने जावं, याच्यासाठी माणसाला पाहिजे तो सद्विचार, आत्मानात्म विचार. आत्मानात्म विचार म्हणजे काय? हा थोडा आध्यात्मिक शब्द आहे. आत्म म्हणजे सत्य वस्तू आणि अनात्म म्हणजे मिथ्या वस्तू. आत्म म्हणजे चैतन्य वस्तू आणि अनात्म म्हणजे जड वस्तू. थोडं सोपं करून आपल्यासाठी. मग या जगात जड काय आणि चैतन्य काय, मिथ्या काय आणि सत्य काय, या जगात शाश्वत काय आणि नाशिवंत काय, अशा अनेक अर्थानं आत्मा आणि अनात्म वस्तूचं वर्गीकरण आपल्याला करता येईल. आणि याचा विचार आपल्या ठाई जर निर्माण झाला, म्हणून सद्विचार पाहिजे. आणि नुसता सद्विचारच नको. मला असं वाटतं 2-4 मुद्दे आपण म्हणतो. माणसाजवळ कुविचार नको, तसाच माणसाजवळ अविचार नको. आणि जसा कुविचार अविचार नको, पण विचार मात्र पाहिजे. निदान कुविचार अविचार असण्यापेक्षा माणसाजवळ काय पाहिजे? विचार पाहिजे. विचार पाहिजे. विचार म्हणजे काय? निदान नाही फार श्रेष्ठ विचार करता आला, पण व्यावहारिक विचार तरी, की काय योग्य काय अयोग्य, काय बरं काय वाईट, एवढा तरी विचार. गुरुवर्य नारायणगिरीची महाराज एक गोष्ट सांगायची. म्हणे नदीला पूर आला आणि एक घोंगडी वाहत येताना दिसली आणि एक विचारी माणूस होता, विचार करणारा. तो म्हणाला घोंगडी दिसत नाही, काहीतरी वेगळं असेल, आणि असली तरी त्या घोंगडीसाठी जीव धोक्यात घालायचा आणि एवढ्या धारीत पोहोच जायचं नको. पण दुसरा अविचारी होता, त्यानं टाकली उडी. आणि उडी टाकल्यानंतर जो पोहत पोहत आता चांगला पोहणारा होता, पट्टीचा पोहणारा, तो गेला त्या घोंगडीजवळ. आणि घोंगडीजवळ गेल्यावरती घोंगडी धरणार तेवढ्यात लक्षात आलं घोंगडी नाही, ते अस्वल होत. कारण लांबून ते पाण्यात असं त्याचे केस पसरलेले आणि ते घोंगडं वाटायचं. त्या लाटा वगैरे चालल्या पाण्याच्या आणि त्याच्यात ते घोंगडं असं वाटायचं. एक अस्वल आहे आणि त्या अस्वलाला कशाचा तरी आधारच पाहिजे होता. आणि हा आला, ज्या अस्वलानं, आता अस्वलाची मिठी हा एक महत्वाचा विषय सगळ्यांना माहिती, सोडत नाही. आणि मग तो अविचारी गुंतला आणि इकडचे बाहेरचे त्याचे मित्र होते, ते त्यांची भाषा, अरे छोड़ दे कमली को. कमली म्हणजे ते कंबल, घोंगडी. कंबल के लिए जान देगा क्या, छोड़ दे कमली को. असं म्हटल्यानंतर तो कसा बसा त्याच्यातून पाण्यातून वर डोकं काढून ओरडला, मैं कमली को छोड़ रहा हूं लेकिन कमली मुझे नहीं छोड़ती. असंच होत असतं. विठाला विठाला गुंतल्यावर सुटत नाही. आणि म्हणून तो बोंबलतोय. अर्थात अविचारी होता. विचारी जो होता त्या लक्षात आलं घोंगड तर नाहीच आहे, आणि असलं तरी मी जीव का द्यावा. विचारी माणसाला, मला असं वाटतं, चांगल्या कार्यासाठी बेधडक उडी टाका, पण व्यर्थ कार्यामध्ये उडी घेत असताना ते योग्य का अयोग्य याचा विचार करून, देश सेवेसारखं कार्य आहे, काय होईल त्याचा विचार सोडून द्या, उडी टाका. देश सेवेमध्ये आमच्या देशभक्तांनी प्रपंचाकडे पाठ फिरवली. स्वतःचं शिक्षण, स्वतःच्या नोकऱ्या, स्वतःचे व्यवसाय याच्याकडे पाठ फिरवली. काय व्हायचं होईल, नफा होईल, तोटा होईल, जगणं होईल, मरण होईल, पण विषय श्रेष्ठ होता उडी टाकण्याचा. देशभक्तीचा विषय, समाजसेवेचा विषय, अध्यात्माचा विषय, जनकल्याणाचा विषय, पर्यावरणासारखा विषय, असे अनेक विषय. परंतु काहीतरी थातूर मातूर विषय जे कधी कधी माणसाला गुरफटवू शकतात, त्याच्यामध्ये, आणि आज परिस्थिती अशी झाली, शिकल्या सवरलेल्या पिढीची हीच परिस्थिती आहे. ते उडी टाकतायत पण चांगल्या विषयात लवकर उडी घेत नाही. कीर्तनाला जर चला म्हटलं, मला माझ्या या लोणी आणि परिसराचा अभिमान आहे की इथले सुशिक्षित माणसं कीर्तन ऐकतात, दर महिन्याला ऐकतात, कारण इथे चांगला संस्कार या भूमीमध्ये आहे. भोवतालचे येणारे सुद्धा अनेक सुशिक्षित आहेत, शेतकरी आहे, अधिकारी आहे, कर्मचारी आहे, व्यापारी आहे, वारकरी आहे, महिला आहे, पुरुष आहे. कीर्तन आपण ऐकताय. नव्या पिढीमध्ये बऱ्याच जणांना कीर्तन नको वाटतं, देवदर्शन नको वाटतं. तुम्हाला असा अनुभव येईल, काही तरुण मुलं ते म्हणतात तुम्ही पाया पडून या, तोपर्यंत आम्ही गाडीत बसतो. असा अनुभव कदाचित तुम्हाला आला नसेल. तुमची लेकरं चांगली आहे सगळे. विठाला विठाला
मला वाटतं सगळी नवी पिढी चुकीची असं म्हणणं हे आपलं अज्ञान ठरेल. नव्या पिढीमध्येही अत्यंत सुज्ञ, सात्विक, भाविक आणि कुटुंब वत्सल असे मुलं मुली सुना चांगली पिढी आपल्याला पाहायला मिळते. परंतु काही माणसांना जे चांगलं आहे, लटिके ते रुचे, साच कोणाही न पचे, वाईट. आणि म्हणून आज कधी कधी शिकलेली चांगली पिढी इतक्या क्षुद्र विषयासाठी स्वतःच्या आयुष्याचं मातेर करून घेतात. इतके टॉपचे शिकलेले असतात, टॉपचा व्यवसाय करतात, टॉपच्या नोकरीवर असतात, पण त्यातले काही जण स्वतःच्या आयुष्याचं धूळदान करून घेतात. कधी चुकीच्या संगतीपायी, चुकीच्या निर्णयापायी, चुकीच्या सवयीपायी अशा काही गोष्टी असतात. आणि म्हणून जुनी माणसं जी होती ना, ती उडी जरी टाकायची आहे, पण टाकायचीच तर मग चांगल्या कामासाठी टाकायची. मला वाटतं ज्यांनी सिंहगड, खर तर तो गड आला पण सिंह गेला, त्यामुळे सिंहगड झालेला आहे. उडी टाकली. मुलाचं लग्न आहे, पण आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग राहिवाचे. मला असं वाटतं या जुन्या पिढीकडून शिकण्यासारखं आहे. धाडसानं निर्णय घ्या गड्यावर, पण चांगल्या कामासाठी घ्या. धाडसानं निर्णय घेता, पण कशासाठी? व्यसन करण्यासाठी, काहीतरी चुकीच्या. आता हल्ली तर एकच, जिकडं पाहावं तिकडे एकच निर्णय महाराज. जे लुटून घेऊन जाणार आहे ना, त्याच्याकडे पैसे नेऊन देतात लोक. 10 लाख, 20 लाख, 25 लाख. असा निर्णय घेऊ नका. कारण माझ्याच जवळचे प्रेमाचे तुम्ही सगळे कुटुंब म्हणजे आपलेच आहे. तुम्हाला काही वाईट व्हावं म्हणून तुम्ही गुंतवलेलं नाही, पण सावध व्हा आता तरी. या अशा संस्था, या अशा ज्या बोगस गोष्टी चाललेल्या आहेत आणि त्याच्यातून हजारो कोटीचे घोटाळे करून या कंपन्या पळून जात आहेत. आपल्या भागातले आपल्या बँका, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. पण आगंतुक कोण कुठून येतो, कशाचंही काही नाव देतो, कशाचंही ऑफिस काढतो, त्याच्या मिटिंगा डायरेक्ट 5 स्टार हॉटेलमध्ये घेतो. आपल्याला एकदा 5 स्टार हॉटेलमध्ये नेलं, जीव घातला, आपल्याला असं वाटतं हे काहीतरी भलतं सत्य आहे. अरे त्याचे बूट सुद्धा उधारीवर आणलेले असतात. टाय अन कोटचं काय घेऊन बसले तुम्ही? ही इतकी फसवी दुनिया आहे हल्ली. विठाला पुंडलिक वरदा हरी ज्ञानदेव. नव्या पिढीला विनंती आहे, संगत करताना चुकू नका, व्यवहार करताना चुकू नका. आपल्या वाडवडिलांनी प्रगती करायला थोडे दिवस लावले, पण त्यांनी अधोगती नाही होऊ दिली. हल्ली प्रगती झटपट आणि अधोगती जर झटपट झाली तर त्याच्यासारखं वाईट काही जगामध्ये नाही. प्रगती व्हायला उशीर लागला तर चालेल, पण जर का एकदम तुम्ही करोडपतीचे रोडपती झाला तर ते फार अवघड असतं सहन करायला. करोडपती व्हायला 3 पिढ्या गेल्या तर चालतील. तो योग्य प्रवास आहे, योग्य प्रवास. विठाला 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 मुद्दा इतकाच आहे, या जगामध्ये अविचार नको. अविचारानं वाटोळ आपलं, जसा तो कोंबडी धरणार. आणि कुविचारानं एकट्याचं नाही, समूहाचं वाटोळ होतं. कुविचारानं अनेकांचं वाटोळ होतं. मला असं वाटतं दुर्योधनाजवळ जो होता तो फक्त अविचार नव्हता, फक्त अहंकार नव्हता, तर तो कुविचार होता, कपट होतं, कारस्थान होतं. म्हणजे माझं भलं नाही झालं चालेल, पण दुसऱ्याचं भलं नाही झालं पाहिजे. माझंही वाटोळं झालं. मला असं वाटतं आज जे काही आपण म्हणतो आतंकवाद, आणि त्यातल्या त्यात स्वतःला बॉम्ब बांधून, मानवी बॉम्ब तयार होऊन लोकांना मारतात काही ठिकाणी. म्हणजे केवढं टोकाचं वागणं झालंय. स्वतः मरायला तयार होऊन इतरांना मारायचं. काय मानसिकता असेल, यालाच कुविचार म्हणतात. म्हणजे मी गमतीने सांगत असतो की एकाचं कोणाशीच पटत नव्हतं, म्हणून तो जीव द्यायला निघाला, जंगलातच निघाला. म्हणला वाघ सिंहाने मला खाल्लं तर चालेल. एक वडीलधारा माणूस भेटला, अरे बाबा जंगलात कशाला जातो, संध्याकाळ आहे, वाघ सिंह आहे, खातील तुला, खाऊ द्या ना म्हणला. मला कदरलो आता मी.
घरचे धड नाही, गाव धड नाही, नातेवाईक सुद्धा माझे गोड नाहीत, मित्र सुद्धा माझे चांगले नाही. मी खरं सांगू का, ज्याला कोणीच चांगलं दिसत नाही त्यांनी स्वतःवर उपचार करून घ्यायला पाहिजे. त्याला ट्रीटमेंटची फार गरज आहे. ज्याला घरचे बी चांगले वाटत नाही, शेजारचे बी नाही, पाहुणे पण नाही, गावातले पण नाही. आम्हाला कधी कधी काही महाभागांचा फोन येतो, महाराज कशाला आमच्या गावची तारीख घेतली, आमचं गाव काय धड आहे का? आम्ही समजून घेत असतो हेच धड नाही. आता आम्ही 12 गावाने 1200 गावची पाणी पिलेली माणसं, आम्ही अशा फोनला भीक घालतोय काय? विठाला महिला भगिनींना विनंती, आपण थोडस पुढे सरकून बसा. गच्च भरलंय, अगदी मागे जागा शिल्लक नाही. आपण या बाजूला उजव्या बाजूला ज्या बसल्यात ना, पुढे या, पुष्कळ जागा आहे बघा. या थोडा, आता शेवटी एक एका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. या पुढे. विठाला विठाला अगदी अगदी 15-20 मिनिटं आपली शिल्लक आहेत आणि त्यात आपल्याला आपल्या विषयाला होईल ते अल्पमतीनं त्याला पुढे न्यायचं आहे. मुद्दा इतकाच आहे, कुविचार. तो जंगलात निघाला, म्हणला वाघ सिंहाने मला खाल्लं तर चालेल. अरे पण वाघ सिंहाने तुला खाल्ल्यावर तू मरशील. तो म्हणला मी नाही मरणार एकटा. वाघ सिंहाने मला खाल्लं ना, त्यांना माणसाच्या रक्ताची मांसाची चटक लागेल आणि माझ्या डोक्यात प्लॅन आहे, म्हणलं हळूहळू ते तुम्हाला येऊन खाऊन घेतील. काही जण इतके प्लॅन करतात. मुद्दा इतकाच आहे मायबाप हो, कुविचार हा एकट्याला बाधक होत नाही, तो समूहाला बाधक होतो. म्हणून अविचार तर नकोच जगामध्ये, कुविचारही नको. विचार पाहिजे आणि नुसता विचार नको, सदविचार पाहिजे. मायबाप हो, विचारानं आपलं भलं होईल. विचारानं वागला तर काय होईल? आपलं भलं. मी जरा एक गोष्ट सांगतो, मला आठवली. पण एका साधूकडे काही शिष्य शिकत होते आणि 2-3 शिष्यांचं शिक्षण पूर्ण झालं. त्यांनी सांगितलं, गुरु महाराज आता आम्ही आश्रमातून आमच्या घरी जाऊ शकतो का? म्हणे जाऊ शकता, उद्या सकाळी मला भेटायला या. महाराजांनी आपल्या कुटीकडे येणाऱ्या रस्त्यावर काही काटे असे टाकून दिले, सराटे वगैरे असे काही छोटे छोटे काटे. साधू परीक्षा घेतात. त्यातला एक जो होता त्यानं पाहिलंच नाही खाली, धडाधडात चालला, त्याच्या पायात काटे भरले, तसाच महाराजाकडे गेला आणि मग तिथे काटे काढीत बसला. ते रक्त, ते काटे, 2-4 काटे भरले पाय. दुसरा एक होता, त्याच्या लक्षात आलं, समोरच्याची अवस्था पाहिली, खाली पाहिलं, काटे आहेत. मग त्यानं बरोबर चुकून चुकून पाय टाकून तो गेला. ऐका बरं गोष्ट, 3 शिष्य आहेत. पहिल्याच्या पायात काटे भरले, तो असाच गेला उबड धोबड. दुसरा थोडासा विचारपूर्वक. तिसऱ्यानं ते काटे पाहिले, तो म्हणला, गुरुजीकडे माझ्या अनेक भाविक येतात, भक्त येतात, मी शिष्य आहे, माझी जबाबदारी आहे. त्यानं काटे वेचायला घेतले, आणखी ते झाडून घेतलं, ते काटे वेचले, झाडून ते सगळं स्वच्छ केलं आणि 10-20 मिनिट उशिरानं गुरुजीला जाऊन भेटला. गुरुजी म्हणले, गड्यावर तुमचं तिघांचंही शिक्षण माझ्याकडे झालंय, पण पहिला जो आहे ना, त्याच्या शिक्षण स्वतःच्या सुद्धा कल्याणाला उपयोगाला येणार नाही, जगाचं तर कल्याण करूच शकत. स्वतःचे पाय रक्तबंबाळ झाले, तो काय जगाच्या कल्याणाने का? बर, दुसरा आहे तो चांगला आहे, म्हणले स्वतः पुरतं कसं करायचं हे त्याला बरोबर कळेल. मला वाटतं या कॅटेगरीत जास्त समाज आहे सध्या. आपलं वाटोळं नाही होऊ द्यायचं, पण दुसऱ्याचं काही हो, आपलं भलं झालं पाहिजे. तिसरा जो होता तो म्हणाला, भलं झालं तर माझ्यासह सर्वांचं झालं पाहिजे. तुकोबाराय आणि आमचे संत महात्मे ज्ञानोबाराय, तुकोबाराय या विचारांचे आहे. सेवितो हा रस वाटितो अनेका. इथे एकाजवळ अविचार आहे, दुसऱ्या जवळ विचार आहे. अविचार ज्याच्या जवळ आहे त्याच्या पायात काटे भरले, दुसऱ्या जवळ विचार आहे, तो स्वतः काटे चुकून गेलाय, आणि तिसऱ्या जवळ सदविचार आहे, इतरांना काटे भरणार नाही याची त्यानं काळजी घेतली. मायबाप हो, तुम्हाला आणि मला या अध्यात्मातून काय मिळू शकतं? अविचार तर आपला दूर जाईलच, पण विचार विकसित होईल. आणि नुसता विचार नाही तर सदविचार, आणि नुसता सदविचारही नाही, त्याच्याही पुढे जाऊन आत्मा, आत्मविचार,
जो परमश्रेष्ठ विचार, जगतातला ब्रह्म विचार ज्याला म्हणतात, सत्य काय आणि मिथ्या काय इथपर्यंत विचार विकसित होईल. आणि असा विचार जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत समाधान नाही. अभंगाचं पहिलं चरण. विचारा वाचून विचारा वाचून विचारा न पाविजे समाधान. समाधान सगळ्यांनाच पाहिजे. काही गोष्टी अशा असतात कुणाला पाहिजे कुणाला नको असतात. रंग एकाला हा आवडेल दुसऱ्याला दुसरा आवडतो, तो टाळून दे. म्हणजे जे कपडे पहिला गिरायकानं टाकले दुसरं गिराईक त्याला पसंत करे. आवड निवड आहे त्यामध्ये. रंगाच्या बाबतीत, खानपानाच्या बाबतीत काही गोष्टी कुणाला आवडतात कुणाला आवडत नाही. काही गोष्टी अशा आहेत त्या सर्वांनाच आवडतात. सुख सर्वांना आवडतं, यश सर्वांना आवडतं, आयुष्य सर्वांना आवडतं, निरोगी शरीर. परंतु निरोगी शरीरासाठी निर्मळ साहेब श्रम घ्यावे, खूप श्रम घ्यावे लागतात, जसे तुम्ही आणि अनेक जण आपल्यातले घेतात. निरोगी शरीर म्हणजे सकाळची साखर झोप घेऊन निरोगी शरीराची अपेक्षा करता येत. त्याग करावा लागतो थोडासा त्या सगळ्या सुखाचा आणि थोडा वेळ द्यावा लागतो. निरोगी शरीर सगळ्यांना आवडतं. म्हणजे काही गोष्टी कुणाला आवडतात कुणाला आवडत नाही. काही गोष्टी सर्वांनाच आवडतात. सुख आवडतं, यश आवडतं, कीर्ती आवडते, निरोगीपणा आवडतो. आणि काही गोष्टी कुणालाच आवडत नाही. हा रोग काही रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोग विजय बळी दृष्टेचे ने. रोगी माणसाला रोग आवडतच नाही, दारिद्र्य माणसाला दारिद्र्य आवडत नाही. पण अदृष्ट आहे, तशी परिस्थिती आहे, तसे विचार संस्कार आणि एकूण कार्यकर्तृत्वच माणसाचं तसं आहे. आणि कार्यकर्तृत्व तसं असल्यामुळे म्हणजे एखाद्याला खूप याला चांगलं भांडवल देऊ आणि मोठा व्यवसाय उभा करून देऊ म्हणून पाहुणे रावळे मित्रांनी मदत केली. 10 लाखाचं भांडवल दिलं, एक व्यवसाय उभा करून दिला. मी सांगू आपल्याला, मी आपल्या या शेतकऱ्यांच्या बहुजनांच्या मुलांना मी नेहमी म्हणत असतो की तुम्ही व्यवसायात आलं पाहिजे, पण व्यवसायासाठी भांडवल पाहिजे. आणि भांडवल हे फक्त पैशाच्या रूपानं वस्तूच्या रूपानं नाही, तर तुमचे कष्ट आणि चांगला स्वभाव हे सुद्धा एक भांडवल त्याच्यात गुंतवावं लागतं. आता इथे अनेक आपल्यातले व्यवसायात 2-2 पिढ्या यश असलेली मंडळी बसलेली आहे. कष्ट हे सुद्धा एक भांडवल आहे. तर पैसा हे भांडवलानं व्यवसाय होत नाही. 10 लाख रुपये दिले पाहुण्या रावळ्याने मित्रांनी, पण हा 9 वाजता उठायचा, 10 वाजता नाश्ता करायचा, 10:30ला सगळं आवरून सेंट बिंट मारून. मोठा माणूस आहे ना तो, दुकान टाकलं म्हणजे मोठा झाला त्याच दिवशी तो. आता मोठं व्हायचं काय शिल्लक राहील, अशी गंमत आहे. आणि म्हणून कधी कधी मोठ्या झालेल्या माणसांकडे माणसं असूयेनं पाहतात. असूयेनं पाहू नका, त्यांचे गुण घ्या.
त्यांची कष्ट करण्याची पद्धत, धडपड, तळमळ हे आपण घेतली पाहिजे. कोणत्याच व्यवसायात कोणी कष्टाशिवाय मोठं झालेलं नाही. शॉर्टकट नाही आहे यशाचा, कष्टच घ्यावे लागतात. हा 11ला दुकानात जाणार आणि तिथं गेल्यावर मी एक दुकानदार पाहिलेला आहे, जाता येता कीर्तनाला मला दिसायचा. तो काय करायचा, दुकान एक तो उशिरा उघडायचा, उघडल्यावर एक खुर्ची घ्यायचा, त्याच्यात बसायचं, दुसरी खुर्ची पुढे ठेवायचं आणि त्याच्यावर असे पाय ठेवायचे. नेमकं गिऱ्हाईक जिकडून येणार तिकडं असे वर पाय ठेवून बसायचं. अरे असलेली लक्ष्मी निघून जाईल ना बाबा. मला एवढंच सांगायचंय, भांडवल तुम्हाला नातेवाईक देऊ शकतात, मित्र देतात, घरचे देऊ शकतात, पण चांगला स्वभाव तुमचा तुम्हाला निर्माण करावा लागेल, त्याशिवाय ते शक्य नाही. विठाला काही गोष्टी अशा कुणालाच आवडत नाही. त्याच्यामध्ये रोग कुणाला आवडत नाही, दुःख कुणाला आवडत नाही, अपमान कुणालाच आवडत नाही, तोटा कुणालाच आवडत नाही. तोटा व्हावा म्हणून कुणी देवाची भक्ती करत नाही. अपयश कुणाला आवडत नाही. आणि तसंच सांगू आपल्याला, मृत्यू सुद्धा कुणालाच आवडत नाही. या जगात असा कोण आहे की ज्याला मृत्यू आवडतो? आता बसलेल्यांमध्ये आमच्या काही बंधू भगिनींमधले सुज्ञ श्रोते, अभ्यासू, आणि इथे तर अभ्यासू जनांचीच मांदियाळी आहे. आपल्या मनात प्रश्न येऊ शकतो की तुम्ही म्हणताय मृत्यू आवडत नाही, मग काही लोक आत्महत्या करतात कसे? बरोबर आहे प्रश्न. तुमच्या मनातला प्रश्न मी उपस्थित केला इतकंच आहे की मृत्यू आवडत नाही म्हणताय तुम्ही. मी सांगू का, आत्महत्या करणाराला सुद्धा मृत्यू आवडत नसतो. आपल्याला मी विचारतो आता, अडचणीनं आत्महत्या होते का आवडीनं होते? अडचणीनं. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगू, अडचणीनं होते हे व्यावहारिक उत्तर आहे, आणि अज्ञानानं आत्महत्या होते हे त्याचं सत्य आणि आध्यात्मिक उत्तर आहे, हे योग्य उत्तर आहे. हे अर्ध सत्य आहे. अडचणीनं आत्महत्या होते, तर अडचणीतल्यांनीच त्याच्यावर मात करून शून्यातून उभे राहिलेले आहे. मग अडचणीतल्या सगळ्यांनीच आत्महत्या का नाही केल्या? जेव्हा पती वारला आणि मुलांच्या दररोज मृत्यू डोक्यावर घोंगावतोय अशी कुंती, दररोज कधी आपल्या मुलाला मारतील, काय षडयंत्र होईल माहित नाही, पती वारलेत, कुणाचा आधार राहिलेला नाहीये, पण कुंती आत्महत्या करत नाही. त्याही काळात संयम ठेवते, परमेश्वरावर विश्वास ठेवते, मुलांना चांगलं शिकवते, त्यांना बळ देते, बुद्धी देते, विचार देते, संस्कार देते, आणि त्या पोषणातून एक दिवस ती मुलं श्रेष्ठ होतात, अन्याय करणाऱ्यांच्या समोर उभे ठाकतात आणि अन्याय मोडून काढतात. मला असं वाटतं या जगामध्ये अडचणींनी सगळ्यांनीच आत्महत्या केल्यात का? म्हणून सांगू, आपल्याला अडचण असते, आत्महत्येचं समर्थन मात्र करता येत नाही. अज्ञान हेच त्याचं मूळ कारण आहे. विठाला आणि म्हणून मायबाप हो, तुमच्या माझ्या ठाई कधीही अज्ञान येता कामा नये. अडचणी येत राहतील. आपल्या पूर्वजांना आपल्यापेक्षा जास्त अडचणी होत्या, आणि जगातल्या थोर मोठ्यांना त्यांचा इतिहास जर आपण वाचला तर आपल्या जीवनात काहीच चढ उतार नाही, एवढे चढ उतार त्यांच्या जीवनामध्ये होते. पण ज्ञानोबा म्हणतात, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, आणि लाभा लाभ न धरावे मनामास. सुखानं बाबा उरळून जाऊ नका, दुःखानं कोलमडू नका, संयम ठेवा आणि वाटचाल करत राहा. ही शिक्षण आम्हाला अध्यात्म देतं. आणि म्हणून सांगण्याचा मतितार्थ इतका आहे की काही गोष्टी कुणालाच आवडत नाही आणि काही गोष्टी सर्वांना आवडतात. त्याच्यातलं आहे समाधान. समाधान हे सर्वांना आवडतं, पण मग मिळत का नाही? तर मला असं वाटतं, जी वस्तू ज्या साधनेनं आणि ज्या मार्गाने मिळेल, तो मार्ग किंवा ती साधना अवलंबली, तो उपाय केला तरच ती वस्तू मिळेल. आता दह्यातून आम्हाला लोणी काढायचंय आणि ते कढवून त्याचं तूप करायचंय, पण दह्याकडे नुसतं पाहत बसल्यानं लोणी निघेल काय आणि तूप होईल काय? दह्याचं मंथन करावं लागेल. दही नुसतं सारखं असं खालवर करून सुद्धा जमणार, त्याचं रवी घेऊन घुसळण करून मंथन करावं लागेल. मला असं वाटतं काही गोष्टी प्राप्त करण्याची एक निश्चित प्रक्रिया आहे. तसं समाधान प्राप्त करण्यासाठी अविचार, कुविचार, कुसंगती, गडबडी, हडबडी हे मार्ग नाहीये त्याचे. विचारा वाचून
न पाविजे समाधान, थोडी शांतता, थोडी स्थिरता, थोडी सत्संगती, चांगलं चिंतन, चांगला विचार आणि त्यातून समाधानापर्यंत. मग जगात असा कोणताच प्रश्न नाही की ज्याचं उत्तर नाही, ज्याचं समाधान आपल्याला शोधता येत नाही. आणि म्हणून या समाधानापर्यंत, आणि एकदा ठरवलं ना समाधानी राहायचं, तर माणूस विपरीत घडलेला असताना सुद्धा त्याचे अनुकूल अर्थ घेत असतो. म्हणजे घडतंय विपरीत, पण कधी कधी तो म्हणतो की नाही हे चांगलं झालं. म्हणजे एखादा मनुष्य, एखादा विद्यार्थी आमचा थोड्या मार्कावरनं त्याचं मोठं एखादं पद हुकलं, मोठ्या पदावर जाणार होता, कलेक्टर होणार होता, मामलेदार होणार होता, डॉक्टर होण्यासाठी काही मार्क कमी पडले, पण तो त्याच्या जीवनात आणखी काहीतरी दुसऱ्या क्षेत्रात उत्तम करतो आणि कदाचित कलेक्टर डॉक्टर पेक्षाही इतकं चांगलं काम करतो की शेकडो लोकांना रोजगार देतो, आपल्या कुटुंबाचा नावलौकिक करतो, धार्मिक सामाजिक सर्व क्षेत्रात काम करतो. आणि मग तो त्यावेळी म्हणत असतो की जे झालं ते. आणि मला वाटतं इथे बसलेले 99% माणसं आपल्या जीवनात मागे वळून पाहताना असंच म्हणतात, जे झालं ते बरं झालं. अशा अनेक काही त्या वेळेला आपल्याला खंत राहून गेली की ही गोष्ट थोड्यावरनं बाजूला गेली, पण आज ती माणसं म्हणतात जे झालं ते बरं झालं. विठाला विठाला आणि म्हणून विचारा वाचून न पाविजे समाधान. पण विचार हा फक्त देहाचा आणि देह संबंधाचा नको, तर देहामध्ये नांदणाऱ्या आत्मतत्वाचा विचार व्हावा. कारण देहाचा विचार करून काय करणार, देह कसा आहे त्याचं वर्णन दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं. देह निर्गुणाचा बना, देह निर्गुणाचा देह त्रिगुणाचा देह त्रिगुणाचा देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुण सुधा. देह सत्वरजतम आणि पंचमहाभूतात्मक अशा या तत्वानं घडलेला, आणि शेवटी तो नाशिवंतच आहे. असते, जायते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यते, असे काही विकार या देहाच्या पाठीमागे आहे. तो जन्माला येतो, तो वाढतो, तो वाढीची एक परिपूर्णता त्याची होते, नंतर तो क्षीण होऊ लागतो आणि कधीतरी नष्ट होतो. आणि जी वस्तू नष्ट होणार आहे त्याला कितीही सावरण्याचा प्रयत्न केला, म्हणून देहाचा फार विचार करू नये. मला असं वाटतं माणसानं काही गोष्टींचा विचार करा, पण तो मापात करा. एका माणसानं पाऊस येतोय म्हणून छत्री घेतली दुकानात, काय डोक्यात आलं त्याच्या पुन्हा स्टॉप, बाहेर आला आणि ती उपरण्यात गुंडाळीन बगलात घातली आणि भिजत भिजत घरी गेला. घरी त्याचे एक पाहुणे आलेले होते, ते म्हणले तुम्ही भिजत आला तर छत्री बघलात आहे तुमच्या, काय पाहुणे तुम्ही. तो म्हणला छत्री आताच नवी घेतली, मग ती खराब झाली असती ना. तर मला असं वाटतं प्रपंचाचा आणि या सगळ्या भौतिक वस्तूचा इतकाही विचार करू नये. आपल्यासारखी माणसं विचार करत असतात. शेवटी डोक्यासाठी टोपी असते, टोपीसाठी डोकं. काही गोष्टीचा आपण हा तारतम्य भाव ध्यानात घेणं गरजेचं आहे. टोपीसाठी नाही ना डोकं, डोक्यासाठी टोपी आहे. होईल थोडी खराब होईल, काय फरक पडतो. म्हणजे एका घरामध्ये पती पत्नी, आणि पतीला भजनाला जायचं. भजनाला जायचं असल्यामुळे
तो निघाला, पण ते दोघं जरा कंजूस स्वभावाचे होते. निघाल्यावर गावाजवळ जवळ गेला, मंदिरात जायचं आणि लक्षात आलं आपण वस्तीवरनं आलोय, पण ते दिवा लावलेला होता तो विझवला की नाही. जुन्या जुन्या काळातला दृष्टांत आहे, वाडवळील आमच्या कीर्तनकारांचा. मग तो त्या सोबतच्याला म्हणला, तुमचं नुसतं विठोबा रखुमाईपर्यंत भजन होऊ द्या, 2 अभंग, मी लगेच आलो म्हणला. तडा 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 मागं फिरला, गावापासून थेट 2 किलोमीटर परत वस्तीवर. त्या सौभाग्यवती त्यांच्या बिचाऱ्या झोपल्या होत्या आणि आवाज दिला, त्या उठल्या. आणि मग तो म्हणाला, ते दिवा विझावला का नाही, कारण जुन्या काळी दिवे होते, लाईट नव्हते. दिवा विझावला का नाही, आणि म्हणून मी आलो. म्हणले, अहो असं कसं, दिवा विझवणार नाही म्हणजे, मी तुमचीच पत्नी आहे म्हणा. एका हाताने लावते आणि दुसऱ्या हाताने विझवते म्हणे, गरज जर नसलीच, काही कामच नसलं तर फक्त नियम म्हणून लावते, विझून टाक. पण तुम्हाला काही कळतं का म्हणे, काय गावापर्यंत गेला, परत हातपाय आपटत आला, त्या चपला किती घासल्या असतील. तो म्हणला, अगं मी पण तुझ्याशी लग्न केलंय, चपला ह्या बगलात घेऊन आलो म्हणला. मला वाटतं प्रपंच करा, पण असे इतके निकटीनं करू नका. काय उपयोग आहे त्याचा, जीवनात जर काही आपण आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी काही आनंद घेणार नसलो. मला वाटतं हे उदाहरण म्हणजे एक अतिशयोक्तीचं झालं, असं कोणी वागत नाही. कंजूस असले तरी ते बरे असतात थोडेफार. विठाला विठाला. हो हो. कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव. हो हो. मायबापू, मला असं वाटतं देहाचा आणि देह संबंधी प्रपंचाचा विचार करावा लागतो, पण देहाला सुद्धा कधीतरी नष्ट होणार, मग त्याला किती सांभाळत बसायचं. देह त्रिगुणाचा बांधा, माझी नाही गुणसुधा, देवाची आचाडे, देवा द्यावे जे जे घडे. देवाचा विचार करावा, त्याची भक्ती करावी, उपासना करावी, आणि त्याला आवडेल अशी भक्ती. देहाचा विचार करण्यापेक्षा देवाचा विचार, त्याची भक्ती, आणि त्याला आवडेल अशी. देवाची आज चाडे, चाड शब्दाचा अर्थ इच्छा. पाहुण्यांचा पाहुणचार त्यांच्या आवडीनं केला की तो त्यांना अधिक प्रिय वाटतो, आणि आपल्या आवडीनं जर केला तर कदाचित त्यांना एखादी वस्तू आपण किती आवडीनं केली पण ती त्यांना आवडतच नसेल तर भाग वेगळा. आणि म्हणून देवाचा सुद्धा भक्ती करत असताना हा विचार आपण ठेवावा की देवाला आवडतंय का, ह्याची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया, भगवंताला आपला भाव प्रिय आहे, श्रद्धा प्रिय आहे, वस्तू प्रिय नाही. वस्तू काही असू दे, हलकी भारी, पण भाव महत्वाचा आहे. भावची कारण मोक्षाचे साधन, किंवा तुका म्हणे आण विठोबाची, अशा स्वरूपाचं. आणि म्हणून देवाची आचाडे, देवा द्यावे जे जे घडे, आणि अशा स्वरूपानं विचारपूर्वक जर आपण गेलो तर निश्चितपणे आपल्या जीवनात उत्तम होतं. मला असं वाटतं त्या श्रावण मासाचा जर विचार केला तर या जगताला विचार देणारे 2 दिव्य शक्ती या श्रावण मासात प्रगट झालेल्या आहेत. आणि ज्या 15 ऑगस्टला आता ज्यांचा जयंती उत्सव होणार आहे, एक तर भगवान श्रीकृष्ण. श्रीकृष्ण हे काही फक्त युद्ध करण्यासाठी आलेले नव्हते, त्यांचा उद्देश तसा दिसत नाही. त्यांचा उद्देश खरा आहे तो गीता सांगणं, मार्गदर्शन करणं, आणि अर्जुनासारख्याच एक उदाहरण घेऊन त्याच्याप्रमाणे संभ्रमात अडकलेल्या अनेक स्त्री पुरुषांना जीवनाचा मार्ग दाखवणं, हे खरं भगवंताचं उद्दिष्ट होतं. आणि म्हणून या 2 दिवसानंतर जी जन्माष्टमी येणार आहे ती फार महत्वाची. कृष्णम वंदे, ज्यांनी गीता सांगितली, मी फार विस्तार करत नाही. आणि दुसरी एक दिव्य शक्ती आज भूतलावर प्रकट झाली ती त्याच दिवशी श्रावण वद्य अष्टमी, आणि ती दिव्य शक्ती म्हणजे भगवान श्री माऊली ज्ञानोबा आहे. या जगताच्या संत परंपरेत सर्वात थोर संत हे महाराष्ट्रातले आहेत. हे आपण महाराष्ट्रातले आहोत म्हणण्याचं कारण नाही, कुठेही गेलं तरी तुम्हाला हे ऐकायला मिळेल. जगात सर्वात थोर ऋषीमुनी भारतात झाले, आणि भारतातल्या सर्व ऋषीमुनी आणि संतांमध्ये थोर संत महाराष्ट्रात झाले, आणि महाराष्ट्रातल्या सर्व संतांमध्ये ज्यांची थोरवी इतर सर्व संतांनी गायली असे माऊली ज्ञानोबा हे सर्वश्रेष्ठ आणि थोर संत ठरतात. आणि ते ज्ञानोबा सुद्धा ज्या दिवशी कृष्ण जन्माला आले, अवताराला आले, त्याच दिवशी माऊली. आणि माऊलींच्या अवताराला यावर्षी 750 वर्ष पूर्ण होत आहे.
750 वर्ष. परवाचा जो माऊलींचा जन्मोत्सव आहे ना, त्यांना घ्या. कृष्ण जन्माष्टमी ज्या दिवशी आपण साजरी करू त्याच दिवशी आपल्या घरामध्ये एक माऊलींचाही फोटो आपल्याला लावायचा आहे आणि माऊलींच्याही फोटोची प्रतिमेची पूजा श्रीकृष्णाबरोबर आपल्याला करायची, कारण दोघांची जयंती आहे. आणि माऊलींच्या जन्माला 750 म्हणजे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव माऊलींच्या जन्माचा तो आपण प्रत्येकाने साजरा करूया. योगायोगानं महाराष्ट्र शासनाने सुद्धा या विषयामध्ये दखल घेतलेली आहे आणि प्रत्येक संस्थेला आणि खाजगी सरकारी सर्व ठिकाणी माऊलींचं पसायदान त्या दिवशी गायलं जावं असा एक चांगला विचार मांडला. मला धन्य वाटलं, कारण माऊलींचं पसायदान हे कित्येक वर्ष अगोदरच युनोच्या ऑफिसमध्ये लागलं गेलंय. आपण सर्च करून बघा. संयुक्त राष्ट्र संघाचं जे ऑफिस आहे तिथे जगातल्या सर्व जीवांसाठीची सर्वश्रेष्ठ प्रार्थना कोणती असा ते शोध घेत होते. विश्वाची ही संस्था आहे युनेस्को, आणि या संस्थेला विश्वाच्या प्रार्थनेसाठी असं कोणतं काव्य आहे, कोणत्या भाषेत आहे, जगात शोध घेता घेता ते काव्य महाराष्ट्रात मराठीत ज्ञानेश्वरीत आणि पसायदानाच्या रूपानं सापडलं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो निती लोकी भजिजो आदि पुरुखी, जिथे सर्व जात धर्म पंथ भेद न करता सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना केलेली आहे. पसायदान युनोच्या ऑफिस मध्ये लागले. पसायदान आणि ज्ञानेश्वरी जगात अनेक भाषेमध्ये गेलेली आहे, त्याच्यावरती अनेकांनी अध्ययन केलेली आजही करतायत. आणि मला असं वाटतं तेच पसायदान आपल्याला या माऊलींच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपापल्या घरी म्हणायचंय, आपल्या मुलाबाळांकडून सुद्धा म्हणून घ्यायचंय, संस्थेमध्ये सुद्धा ते गायलं जाणार आहे. हा एक महत्वाचा मुद्दा म्हणून मी 2 मिनिट आपले या निमित्तानं घेतले. आणि म्हणून 2 शक्ती या काळात प्रगट झाल्या, पण या दोन्ही शक्तींनी काय केलं, श्रीकृष्णाने गीता दिली आणि ज्ञानोबारायांनी गीतेवर गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतेला जर सोनं असं विशेषण आपण दिलं तर सोन्यापेक्षा सोन्याचे अलंकार जास्त छान वाटतात. नाना घणीभूत सुवर्ण जे न्याहाळीता साधारण, मग अलंकारी बरवे पण निवाडू दावी, ज्ञानोबाराय म्हणतात. सोन्याचा नुसता गोळा असा बांधला गळ्यात चांगला दिसेल काय, चौकोनी गोल षटकोनी असा काहीतरी एक गोळा केला आणि तो असा बांधला 10-20 तोळ्याचा नाही, पण त्या 10-20 तोळ्याचे छान अलंकार केले तर ते शोभून दिसतील. तसं गीता हे सोनं आहे आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणजे त्या सोन्यावर घडवलेले अलंकार आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी. आणि या दोन्ही संतांनी विचार दिला आणि तोच विचार घेऊन आपल्याला आजही जायचंय. संसारात काम करणारा सांसारिक साधारण मनुष्य असो, व्यवसायात काम करणारा व्यावसायिक, अधिकार पदावर काम करणारा अधिकारी असो, कर्मचारी असो, वारकरी असो, शेतकरी असो, आपल्या सगळ्यांना विचाराच्या मार्गाने जाण्याची गरज आहे. आणि तो विचार फक्त भारताला नाही जगाला देण्याचं सामर्थ्य गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये संत वाङ्मयामध्ये आहे. आणि त्या विचाराने गेलो तर समाधान मिळेल हेच तुकोबारायांना आजच्या अभंगातून आपल्या पुढे सांगायचंय. आणि म्हणून महाराज म्हणतात या विचाराच्या मार्गाने गेलं की मग मात्र जीवनात उचित श्रेष्ठ आणि गोमट झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर स्टेजवर बसून घ्या. जेवढे आता सत्कारासाठी आलेले आमचे सगळे बंधू भगिनी मान्यवर
बसा आपण थोडंसं. आणि जय विठ्ठल झाल्यावर मी निश्चितपणे आपले आदरपूर्वक सगळे सत्कार स्वीकारतो. शेवटी सत्कार काय, सत्कार्य आपल्या हातून घडतंय तोच खरा सत्कार आहे. बाकी वेगळ्या सत्काराची काही अपेक्षा नाही. तुम्ही सगळे सत्कार्य करणारी मंडळी आहात. परंतु वेळ पुढे जाऊ नये आणि आपलाही वेळेत कार्यक्रम आटोपता व्हावा. अगदी 2 मिनिटात मी थांबणार आहे. तुका म्हणे होते बहु गोमटे उचिते, देह त्रिगुणाचा बांधा, माझी नाही गुणसुधा विढाला. आज श्री वरदविनायक सेवाधाम लोणी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रत्येक चतुर्थीच्या नियमाप्रमाणे आज या ठिकाणी सेवा पार पडली. परंतु आज अंगारकी चतुर्थी होती आणि मोठ्या संख्येनं भाविक आत्ता आपण उपस्थित आहात आणि असंख्य भाविक दिवसभर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. तर सर्वांनाच भगवान वरदविनायकाचे आशीर्वाद लाभो अशी प्रार्थना करतो. कारण हे दैवत काही संकल्प आपण करतो आणि ती कामं होत असतात, पण काही संकल्प हे देवानच केलेले असतात. वरदविनायकाचं इथं येणं हा संकल्प निर्मळ नानांचा, लोणीकरांचा, विखे पाटलांचा, उद्धव महाराजांचा किंवा इथे बसलेल्या आणखी कोणी या सेवेतल्या भक्ताचा संकल्प नाही. आपल्याला सगळ्यांना त्यांनी जोडलं, पण त्या देवाला इथे यायचंच होतं तो इथे आलेला आहे. म्हणजे अगदी त्या पद्धतीचे संकेत आणि दृष्टांत देऊन परमात्म्याचं इथे गणपती बाप्पांचं येणं झालेलं आहे. आणि म्हणून इथे येणाऱ्या भाविकांना असंख्य अनुभव येत आहेत, ते येत राहतील निश्चित सांगतो. कारण या जागेमध्ये त्यांना यायचंच होतं, त्यांनी स्वतः नावासह सुचवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे भगवंताचं आगमन. आणि म्हणून गेली 12 वर्ष आपण सगळेजण या ठिकाणी सेवा करतो आणि भगवान सहजतेनं आपल्याकडनं करून घेतात. इथल्या अडी अडचणी सहजपणे दूर होऊन मार्गस्थ होतात. आणि म्हणून या सेवेमध्ये सहभागी झालेल्या आपल्यासारख्या ज्येष्ठांचे, श्रेष्ठांचे, वडीलधारे, तरुण आणि माता भगिनी, दानशूर दाते सर्वांचे मानावेत तेवढे आभार थोडे आहे. आमची लोणी, पिंपरी आणि पंचकृषीचे सुद्धा मानावेत तेवढे आभार. कारण खूप सहकार्य. आता सकाळपासून फराळ वाटप चालू आहे. सगळे कार्यकर्ते उभे आहेत, लहान थोर ही मुलं, नंतर आपले इथले सगळे सेवेकरी, गावातली परिसरातली मंडळी, सगळेजण आपापल्या परी. 3 वाजेपासून महाप्रसाद चालू झालेला आहे. आमचे प्रशांत भाऊ भवन आणि यांच्या परिवाराच्या वतीनं आज मातोश्रींच्या स्मरणार्थ महाप्रसाद, त्याचबरोबर भाकरीचा प्रसाद विशेषत्वानं धानोरे, समस्त ग्रामस्थ सोनगाव, समस्त ग्रामस्थ धानोरे, सातरळ, पाथरे, हनुमंतगाव आणि बिरोबा लवण आहेर वस्ती इथून सुद्धा भाकरी आलेल्या आहेत. आणि भरपूर असा भाकरीचा प्रसाद आहे. पण सगळ्यांचं योगदान अत्यंत महत्वाचं. 3 वाजता महाप्रसाद सुरू झालाय आणि या अन्नदात्यांप्रमाणेच श्रमदात्यांचे आभार मानावे लागतील. मानची हिलच्या होडकर सरांचे विद्यार्थी आले, त्यांनी सेवा दिली. आपल्या प्रवरा एज्युकेशनचे अनेक कर्मचारी आणि सहकारी आमच्या या वरदविनायक सेवाधाम परिवारातील लोणी, पिंपरी आणि परिसरातले शेतकरी, कर्मचारी, अधिकारी सगळ्यांची आम्ही मीटिंग घेतली. सगळे इथे राबत आहे, आपापल्या सहकाऱ्यांना घेऊन आले. आणि म्हणून मी आता विचारलं की महिलांची पंगत आधी आणि पुरुषांची नंतर बसवायची का. आमच्या सहकाऱ्यांचा निरोप आलाय की वाढपे भरपूर आहे, काहीच हरकत नाही, पुरुषांची पंगत मागे बसू, महिलांची पुढे बसू आणि एका टायमाला सुद्धा आम्ही वाढवू शकतो. मला सांगा, आजच्या काळामध्ये ही गोष्ट सोपी आहे का? काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. मला वाटतं जे द्यायचंय ते परमात्माच आपल्याला देणार आहे. आपण जी इतक्या मनोभावी सेवा, अन्नदाते म्हणून, श्रमदाते म्हणून, भजन करणारे म्हणून ही सेवा आपण जी करताय ती फार महत्वाची आहे. मी सामुदायिकरित्या आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जाता जाता आपल्या सर्वांना आणखी एक सूचित करतो की येणाऱ्या काळामध्ये पुन्हा ज्या चतुर्थी आहे, अनेक मान्यवर उत्सुक असतात. बऱ्याच वेळेला आपल्या जवळच्या मंडळीनं थांबवावं. आता या अंगारकीला सुद्धा आदरणीय शालिनीताई वहिनी साहेब इथे बसलेल्या आहेत.
त्यांनी सांगितलेलं होतं, पण मी म्हटलं वहिनी साहेब आपण नेहमी करतो, वेळ प्रसंग आल्यावर मी तुम्हाला सांगेन. मध्यंतरी प्रशांत भाऊंची भेट झाली, अर्थात त्यांचे माझे अत्यंत ऋणानुबंध आहे. मातोश्रींच्या अभिष्ट चिंतनाला मी गेलो, मोठा कार्यक्रम, आदर्श कार्यक्रम त्यांनी केला. मातोश्री लवकर गेल्या, थोड्याशा अपेक्षा होती आणखी त्यांच्या आशीर्वादाची, पण त्या गेल्यानंतर पुन्हा त्यांचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या सगळ्या परिवाराने श्रद्धेनं केला, त्याही वेळेला केला. आणि आता अगदी 2 वर्षात हे 2 मोठे कार्यक्रम होऊन गेले असतानाही त्यांनी पुन्हा सांगितलं की आईच्या स्मरणार्थ आपल्या आश्रमात पुन्हा एक मोठं अन्नदान आम्हाला मिळावं आणि ते अंगारकीला मिळावं, म्हणून त्यांचं सुद्धा टाळ्या वाजवून प्रशांत भाऊ होन, निलेश भाऊ होन आणि या परिवाराचं कैलासवासी भास्करराव होन पाटील यांचे संस्कार आणि विचार घेऊन हा परिवार पुढे जातोय. विनायकराव होन साहेबांसारखे, संजय भाऊंसारखी सगळी जुनी जाणती ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शन करताय. या घरातले स्त्री पुरुष सगळ्यांचा एकोपा, आणि त्यामुळे मी त्यांना निमंत्रित करतो की त्यांनी यावं, आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. अन्नदात्यांचा सन्मान